हाय फ्रेंड्स, आज आपण कोबीचे पराठे बनवणार आहोत. कारण कोबीची भाजी खूप जणांना खायला आवडत नाही आणि डब्यात तर मुलं अजिबात नेत नाहीत. तर इथे मी कोबी मिक्सरवरती काढून घेतलेला आहे आणि आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर अशी पेस्ट करून घेतली. तर कढईमध्ये तेल तापत ठेवून त्यात जिरे टाकायचे आणि आपली जी आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट आहे ती त्यामध्ये छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची. त्यानंतर त्याच्यामध्ये हळद आणि हिंग टाकायचा. तोपर्यंत आपण इकडे याच्यामध्ये जो खिसलेला किंवा मिक्सरवरती करून घेतलेला कोबी आहे तो टाकायचा आहे. तो ॲड करून छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर 2-3 चमचे अंदाजे चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे आणि सगळं मिक्सचर एकत्र करायचं, छान परतून घ्यायचं आणि चांगले 8 ते 10 मिनटं याला लो टू मिडियम फ्लेमवरती वाफ काढून घ्यायची आहे. भाजी शिजेपर्यंत आपण एकीकडे कणिक मळून घेऊया. तर कणकेमध्ये मी इथे थोडंसं अगदी 3-4 चमचे डाळीचं पीठसुद्धा ॲड करणार आहे, म्हणजे ती छान खुसखुशीत पराठे व्हायला आपल्याला मदत होते. तर हे बघा, इथे भाजी पण आपली शिजलेली आहे आणि कणिक मळून तयार आहे. आता आपण पराठे लाटायला घेऊया. मी असे 2 छोटे छोटे लाट्या करून घेते पुरीच्या आकाराच्या आणि त्यामध्ये मग हे सारण भरते. हे सारण थंड होऊ द्यायचं आहे आणि मग पराठे करायचे आहेत, नाहीतर ते चिकटून बसतं खाली. अगदी थंड नाही तरी कोमट होईपर्यंत तरी आपल्याला वाट बघायची आहे. आणि आता हे असं एकावर एक 2 आपण लाटलेल्या पोळ्या ठेवल्या आहेत मध्ये पराठ्याचं सारण भरून. आता आपण हे छान हलक्या हाताने पीठ लावून लाटून घेऊया. मी इथे गव्हाचंच पीठ वापरते आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की हे पराठे चिकटतील किंवा फुटतील तर तुम्ही इथे तांदळाची पिठी वापरू शकता, त्यामुळे पराठा चिकटत नाही. आता माझा लोखंडी तवा आहे, त्यामुळे मी आधी थोडंसं तेल घालून घेते आहे. तर तुमच्या ज्या प्रमाणे तवा असेल त्या सवयीप्रमाणे तुम्ही इथे करू शकता. तेल, तूप, बटर जे काही आवडत असेल ते लावून इथे तुम्ही छान दोन्ही बाजूनी खरपूस असा पराठा भाजून घ्यायचा आहे. हा कोबीचा पराठा खायला इतका सुंदर लागतो, चव इतकी छान येते की कोणीही म्हणणार नाही की हा कोबीपासून बनवलेला आहे. मुलांच्या डब्यासाठी, घरी कोणी पाहुणे आले तर किंवा नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या जेवणासाठी अगदी परफेक्ट ऑप्शन आहे. तर हे बघा, इथे असे आपले पराठे तयार झालेले आहेत. त्याच्यासोबत बटर, सॉस, चटणी जे आवडेल ते तुम्ही खाऊ शकता. नक्की ट्राय करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.